दरम्यान सत्यासाठी शेवटपर्यंत लढणार असल्याचं यावेळी गोरखे म्हणाले। भूमिका बदलण्याचा प्रश्नच येत नाही अशा शब्दात भाजप आमदार अमित गोरखेंनी जयंत पाटलांना उत्तर दिले। तर भूमिकेवरून यू टर्न घेण्याचं कारण काय असा सवाल जयंत पाटलांनी उपस्थित केला होता। यावर आता गोरखेंनी हे उत्तर दिले। नेमकं काय ट्विट त्यांनी केले आपण पाहूयात। जयंत पाटलांनी ट्विट केलं होतं, अमित गोरखेंचं आपल्या भूमिकेवरून यू टर्न घेण्याचं कारण काय, कुणाचा दबाव आहे का असा सवाल जयंत पाटलांनी उपस्थित केला होता। तर गोरखेंना कुणी काही आदेश दिले आहेत का असे विविध प्रश्न राज्याच्या जनतेच्या मनात निर्माण होत आहेत। पडद्यामागे काही घडत असेल की नाही याची कल्पना नाही, पण एका आईनं जीव गमावलाय याचा संवेदनशीलपणा ठेवायला हवा असा सल्ला जयंत पाटलांनी या ट्विटच्या माध्यमातून दिला होता। त्यावरच आता अमित गोरखेंनी उत्तर देत एक ट्विट केलंय, तेही पाहूयात। भूमिका मवाळ करण्याचा किंवा बदलण्याचा प्रश्नच येत नाही। एका मातेच्या मृत्यूनंतर ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे ते अत्यंत दुर्दैवी असल्याचं अमित गोरखे या ट्विटमधून म्हणाले। तर जोपर्यंत त्या मातेला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी लढत राहणार असल्याचं सुद्धा अमित गोरखेंनी स्पष्ट केलंय। तर दोषींवर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत आणि भिसे कुटुंबियांना अपेक्षित न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचं अमित गोरखे म्हणतात।